नमस्कार. आज आपण भेटणार आहोत कर्नाटक येथील बेळगावमधील सुप्रसिद्ध भविष्यवक्ता सौ उषा आनंद कुलकर्णी यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. आयुष्यावर भविष्यावर काही बोलूयात. काही 12 राशींबद्दल आपल्याला माहिती पण हवी आहे, ती पण आपण घेऊया यांच्याकडनं आणि विचारूयात. नमस्कार उषाताई. हो नमस्कार. गेल्या 30 वर्षापासून मी ज्योतिषशास्त्रावर कन्सल्टिंग करत आहे आणि आता मी 12 राशींच्या बद्दल जे म्हणजे तुम्ही आज माहिती देणार 12 राशींबद्दल आज आपण संपूर्ण माहिती 2025च्या मार्चपर्यंत 29 मार्चपर्यंत आपल्याला माहिती मिळणार आहे. 25 डिसेंबर ते 2025 मार्च 29 मार्चपर्यंत. आता ग्रहमाला मला एक सांगा, आपली मेष राशीबद्दल आपण सुरू करूया. हो हो. मेष राशीला 3 महिन्यांचा हा जो काळ आहे, 2 महिन्यांचा 3 महिन्यांचा जो काही 30 मार्च 31 मार्च पर्यंतचा, तो कसा राहणार? आता मेष राशीचा घरचा स्वामी मंगळ नीच राशीत आहे. तो जानेवारी 20 पर्यंत नीच राशीत आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना थोडं तब्येतीच्या बाबतीत म्हणजे प्रिकॉशन घ्यावं लागेल. मंगळ हा थोडंसं मारक ग्रह आहे. असं भाजणे, कापणे, ॲक्सिडेंट हा योग थोडंसं मंगळामुळे जानेवारी 20 नंतर तो नॉर्मल होईल. मग काही प्रॉब्लेम राहणार नाही. मग त्यांना कुठली काळजी घ्यावी लागणार? मंगळाचा जप करायला पाहिजे, गणपतीची आराधना. मेष राशीच्या लोकांना मेष राशीचा घरचा स्वामी मंगळ आहे. तो जास्त हे करायला पाहिजे. मेष राशीचा घरचा स्वामी मेष राशी आहे. मेष राशीचा घरचा स्वामी मंगळ आहे. आता दुसरी रास वृषभ रास. या राशीचा स्वामी शुक्र आहे. माणसाचा चेहरा सर्वसाधारणपणे गोल तेवढं काय सांगा की. वृषभ राशीचा घरचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा कलेचा कारक आहे. शुक्र राशीचे लोक स्त्री असो किंवा पुरुष असो ते असं निसर्गाच्या सान्निध्यात खूप आवडतं त्यांना. आणि त्यांच्यासाठी मार्च 29 मार्च 2025 पर्यंत काय कालावधी, काय चांगल्या वाईट घटना, काय काळजी घ्यावी लागणार? जानेवारीचा काळ 31 पर्यंत शुक्र राहू असल्यामुळे थोडं वैवाहिक जीवनामध्ये कटकटी निर्माण होते. शुक्र हा उच्च राशीत आहे तरी पण त्याच्याबरोबर राहू असल्या कारणानं वैवाहिक जीवनामध्ये थोडे तडजोड करावं लागणार. शांतता ठेवावी लागेल. राहूचं जप. आणि राशींमधली तिसरी रास मिथुन रास आहे. मिथुन रास आहे. घरचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीत बुध हा पॉझिटिव्ह असतो आणि मिथुन राशीचे लोक कुठलं टेन्शन घेत नाहीत. त्यांना जरा पोटाचा विकार, काळजात उष्णता वाढणारे आजार निर्माण होतात. काळजात म्हणजे म्हणायला गेलो तर हार्टचे प्रॉब्लेम्स. हो हो. मग त्यासाठी त्यांनी काय करायला हवं? त्यासाठी चंद्राचा जप करावा लागणार. चंद्राचा मिथुन राशीच्या लोकांनी म्हणजे ह्या काळात असं म्हणजे या काळात पाचू वापरलेलं बरं होईल. मिथुन राशीच्या लोकांनी पाचू सुद्धा वापरू शकतात मिथुन राशीचे लोक. आणि चौथी रास आपली आहे कर्क राशी. हो हो. या राशीबद्दल काय तुमचं? कर्क राशीचा घरचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा स्त्री कारक ग्रह आहे. आईचं सुख चंद्रावरून सांगितलं जातं. सध्या कर्क राशीला थोडं छोटी पनवती सुरू आहे. अष्टम शनी आहे. ऍक्सिडेंटचे योग संभवतात. थोडं जपून राहायला पाहिजे. पण ते एक प्रकारे शनीची आराधना शनीचं जप करायला पाहिजे. कर्क राशीचे लोक फार सेन्सिटिव्ह असतात. त्यांची चंद्राची रास असते का कर्क राशी? घरचा स्वामी चंद्र. त्यांना खाण्यापिण्याची आवड असते जास्त आणि नाक कान घसा चंद्राकडे असते. कर्क राशीच्या लोकांना थोडं डस्ट अलर्जी, कफ, मोती धारण करायला पाहिजे.
आणि शनीचा जप या 3 हा या 3 मार्च 29 29 पर्यंत छोटी पनवती आहे. 25 शनीचं दर्शन किंवा मारुतीचं दर्शन, शनी जप अवश्य करायला हो. आणि ग्रहमालिकेतली 5वी रास सिंह रास आहे. सिंह रास हा घरचा स्वामी रवी आहे. रवी हा आत्माकारक ग्रह आहे आणि 5वं स्थान हे पूर्वजांचं पाप पुण्य दाखवतो. सूर्यासाठी तब्येतीत म्हणजे ऍसिडिटी हे आरोग्य सूर्यग्रहाकडे असते. त्या राशीच्या लोकांनी आरोग्यासाठी माणिक खडा वापरावा, माणिक्य वापरायला आणि सूर्य मंत्र, सूर्य नमस्कार सूर्याची आराधना करायला थोडस. जानेवारी 15 ते फेब्रुवारी 15 पर्यंत रवी शनी एकत्र असणार आहेत. त्या काळात वडील आणि मुलांचे पटणार नाही आणि डोळ्याचे विकार उद्भवतील. त्यासाठी शनीचं आणि रवीचं हे जप करायला हवं. आणि ग्रहमालिकेतली 6वी रास कन्या रास आहे. कन्या राशीला सध्या त्यांच्या राशीत केतू आहे. गेली 1.5 वर्ष त्यांना मायग्रेनचं त्रास होत असेल. केतू हा तळापाय भगभगतय. कन्या राशीच्या लोकांना थोडं आरोग्याची आणि लाईफ पार्टनरला थोडंसं त्रास म्हणजे कन्या राशीच्या समोर सप्तमात राहू आहे. त्यामुळे मॅरिड लाईफमध्ये थोडंसं डिफरंट ऑफ ओपिनियन्स, मिसअंडरस्टँडिंग होईल. त्यांनी राहू केतूचं जप करायला पाहिजे. मे 20 पर्यंत. मे 20 तारखेला केतू हा रवीच्या राशीत जातो आणि कन्या राशीच्या लोकांना लोक थोडं निगेटिव्ह थॉट्स फार असतात. त्यांना 5 अंगठी वापरायला पाहिजे. 5 अंगठी वापरायला. आणि जप कसं कुठला करायचा? जप विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय हे जप करायला पाहिजे. करायला पाहिजे. थोडा त्यांना बुद्धी स्थिर नसते, म्हणजे फार अस्थिर असतात. क्षणाक्षणाला त्यांचे विचार बदलत असतात. आणि आता ग्रहमालिकेतली 6वी रास म्हणजे तुळा राशी. 7वी रास तुळा रास. सध्या तुळा राशीला अष्टम गुरु आहे. थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील किंवा पोटाचे विकार हे बीपी शुगर असणार किंवा इनडायजेशन हे गुरुकडे असते. गुरुचा जप करायला पाहिजे आणि प्रत्येक गुरुवारी दत्त दर्शन घ्यायचं. ओम नम बृहस्पते नमः हा गुरुचा बीज मंत्र आहे. ते तुला राशीच्या लोकांनी करावं. आणि पंचम शनी पण आहे. पंचम स्थान हा संततीसाठी असते. थोडं म्हणजे संततीसाठी विचार जास्त येत राहतील. पंचम शनी तुला राशीच्या लोकांना मार्च 29 पर्यंत. नंतर तो षष्ठात जाईल. त्यावेळेला ते आपोआप विचार कमी होतील. आणि 8वी रास वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीचा घरचा स्वामी मंगळ सध्या नीच राशीत आहे. आणि हे वृश्चिक राशीला पण चतुर्थात शनी आहे. थोडस आईच्या तब्येतीला मातृस्थान म्हणतात, 4थं स्थान. वृश्चिक राशीच्या लोकांना आईच्या स्थानात शनी आलेले आहे. आईला थोडं बॅक पेन, गुडघे दुखणे असं थोडंसं एक प्रकारे जॉईंट पेन सगळे शनीचा जप करणं गरजेचं आहे. जानेवारी 20 पर्यंत थोडा काळ ऍक्सिडेंटचा योग पण दाखवते. तो थोडंसं मंगळचं जप आणि शनीचं जप करणं गरजेचं आहे वृश्चिक राशीच्या लोकांना. आणि आता 9वी रास धनुरास आहे. धनुराशीचा घरचा स्वामी गुरु वक्रगतीनं बघायला येतात. तो फेब्रुवारी 4 पर्यंत आहे त्रास. आणि त्यांना आता सध्या सुखस्थानात राहू आलेला आहे आणि कर्मस्थानात केतू आहे. थोडं नोकरीमध्ये म्हणजे सॅटिस्फॅक्शन नसेल. आई वडिलांच्या आरोग्याला थोडंसं त्रास आणि आईबरोबर वडिलांच्या बरोबर थोडंसं डिफरंट ऑफ ओपिनियन्स होतील. त्यासाठी राहू केतूचं जप करणं गरजेचं आहे आणि दत्ताची आराधना करायला धनुराशीच्या लोकांनी. 10वी रास मकर रास आहे. मकर राशीचा घरचा स्वामी शनी आहे. शनी सध्या आता मार्गी झालेला आहे. आता 7.5चा काळ संपत आलेला आहे. मार्च 29ला मकर राशीची कंप्लीट 7.5 संपणार आहे. आता या त्यांनी भरपूर स्ट्रगल केले असते. 29 मार्च 2025 पर्यंत त्यांनी शनीची आराधना करायला पाहिजे. थोडं कष्टाळू रास आहे. मकर राशीला लवकर कुठलीही गोष्ट मनासारखी होत नाही. त्यासाठी त्यांनी म्हणजे शनीची आराधना, गोरगरिबांना अन्नदान करणं आणि म्हणजे नीती तशी मकर रास शनीचाच रास आहे. शनी हा न्यायवादी आहे. प्रामाणिकपणे जे वागतात ना त्यांना 7.5 सुद्धा चांगलीच फळं मिळतात. त्रास होत सध्या तो धनस्थानात आहे. पण शनी जिथं कुठं असतोय ते वृद्धी करतोय.
धनस्थानात असल्यामुळं धन वृद्धी होईल. पण त्याची दृष्टी अष्टम स्थानावर पडलेली आहे. थोडंसं म्हणजे वाहन चालवताना प्रिकॉशन पाहिजे. आणि ग्रहमालिकेतली 11वी रास आहे कुंभ रास. सध्या कुंभ राशीला जन्मस्थ शनी आहे. जन्मस्थ शनी हा दृष्टी भार्या स्थानावर पडलेला आहे. थोडंसं लाईफ पार्टनरला थोडं तब्येतीचे त्रास किंवा डिफरंट ऑफ ओपिनियन्स होणं. आणि गुरु पण चौथा आहे. चतुर्थात गुरु तो वक्रगतीनं बघायला. गुरु कुठं असतोय ते स्थान नाश करतोय. वृद्धी कुठं दृष्टी कुठं टाकतोय तिथं वृद्धी करतोय. नोकरीच्या बाबतीत मे 15 पर्यंत कुंभ राशीच्या लोकांना चांगलं आहे. प्रमोशन होणं किंवा 15 मे 2025 पर्यंत. त्यांनी सध्या जन्मस्थ शनी असल्यामुळं शनीची आराधना करावी, शनीचं जप करावं आणि गुरुचं पण जप करायला पाहिजे. येत्या फेब्रुवारी 4 तारखेला गुरु माती होईल. त्यानंतर त्यांची सगळी काय स्वप्न असतील ते पूर्ण होतील. आणि 12वी रास मीन रास आहे. सध्या मीनेत राहू आहे. आणि 7.5 पहिला टप्पा आहे. 12व्या स्थानात शनी असल्यामुळं थोडं पैसा यायचं कमी आणि खर्च जास्त असं दाखवते. पण मी असं ऐकलंय की पहिला शनी जो असतो तो थोडा चांगला असतो. पण तो मूळ पत्रिकेत शनी कुठल्या स्थानात आहे, दशापत्रिका कुठली आहे त्याच्यावर डिपेंड असते. 7.5 म्हणून घाबरून जायचं नाही. फक्त राहू आहे. राहू हा थोडस म्हणजे भ्रम निर्माण करतोय. वाईट मार्गाला लावायला म्हणजे वाईट गोष्टी व्यसनाला लागतात माणसं. त्यासाठी ह्या काळात राहूचं जप करावं, शंकराची आराधना करावी आणि 7.5 शनीचं जप करायला पाहिजे. मार्च 2025 पर्यंत आपण आज भविष्य बघतोय की त्या काळात आपण काय करायला हवं काय नाही. मार्च 2029 पर्यंत हा काळ जरा सगळ्यांनाच थोडस त्रासदायक आहे. राहूसाठी शंकराची आराधना, केतूसाठी गणपतीची आराधना आणि शनीसाठी मारुतीची आराधना करायला पाहिजे. आणि अध्यात्मात जास्त म्हणजे शनीला आवडते. ज्यांनी अध्यात्मात परमार्थात असतात त्यांना चांगलीच म्हणजे गोष्टी घडत जातात. अचानक चांगल्या गोष्टी घडत जातात आयुष्यात. आणि मला असं विचारायचंय तर तुम्हाला थोडं राशीनुसार स्वभाव असतो असं मी ऐकलंय. आता मला मेष पासून मीन पर्यंत राशीचे थोडा अगदी त्याच्यात सांगा की मेष राशीपेक्षा लग्न कुंडलीवर स्वभाव अवलंबून असते. पहिला स्थान हा कॅरेक्टर नेचर त्याचे. आणि मेष राशीचे लोक थोडं मगरुरी असतात. त्यांचा घरचा स्वामी म्हणजे मंगळ आहे त्यामुळे ते लवकर तडजोड करत नाही. थोडस जिद्दी असतात थोडस. आणि वृषभ राशीचे लोक त्यांचा घरचा स्वामी शुक्र आहे. ते म्हणजे वृषभ राशीचे लोक आणि असं ऐकलंय वृषभ राशीचे थोडे चिडचिड पण जास्त करतात. राशीवर नाही. त्यांचं मेष लग्न किंवा वृश्चिक लग्न किंवा सिंह लग्न असेल तर ते लोक जास्त चिडचिडपणा करतात. वृषभ राशीला धनुरास म्हणजे चालत नाही. आणि वृषभ राशीचे लोक तसे म्हणजे मनमिळावू असतात. त्या राशीचा चंद्र उच्चीचा असतो. आणि चतुर्थात जर उच्च चंद्र असेल तर मातृभक्ती, आईवर त्यांची भक्ती जास्त प्रेम असतो. कर्क राशीचं विचारायला झालं तर कर्क राशीचे तसे हळवे मनाचे असतात. पण सिंह लग्न जर असेल तर ते पण थोडस असं जिद्दी मगरुरी असतात. कर्क हा सेन्सिटिव्ह म्हणजे इमोशनल असतात. जनरली आणि ते कोणी गेलं त्यांच्या वाट्याला गेलं किंवा चुकीचं काही असलं तर ते सहन करत नाही. लगेच चिडून जातात. कर्क नंतर सिंह राशीचे लोक थोडे पॉलिटिक्स मध्ये जास्त असतात. आरोग्याचा त्यांना थोडस पित्ताचा त्रास स्वभाव मगरुरी असते. ते आपली चूक कधी आपण मान्य करणार नाहीत. सिंह लग्न ज्यांचं आहे त्यांनी आपली चूक आपण कधीच मान्य करत नाही. त्या राशीच्या लोकांनी माणिक खडा वापरावा. रोज सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं, सूर्याची पूजा. आणि वडिलांचं सुख रविग्रहाकडे असते.
ज्यांच्या पत्रिकेत रवी नीच राशीत असेल तर त्यांना वडिलांचं सुख मिळत नाही. मिळत नाही. जरी वडील असले तर सुद्धा ते जवळ जबाबदारी राहत राहण्यासाठी नाही काही किंवा- करणार नाही. किंवा- काही कारणामुळे ते लांब 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 राहतात. राहतात. त्यानंतर कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कन्या राशीचे लोक म्हणजे तसे जर जास्त विचार करतात, गोंधळलेले रास ती म्हणजे दोन मन असतात, एक अंतर्मन आणि एक मन. हे करू काय ते करू, एक सांगत याच्यामध्ये- करा, एक सांगत करू नका. हो. आणि ते लोक जास्त म्हणजे कशावर विश्वास ठेवत ठेवत नाही. एकदम कोणावर कोणावर विश्वास ठेवत नाही. करतात. हळवे असतात ते फार. आणि कन्या राशी. कन्या राशीचे त्यानंतर तुळा तुळ राशीचे लोक म्हणजे ते चांगले असतात, स्वभावाने गोड स्वभावाचे असतात. समतोल त्यांना असतो. स्वभावामध्ये समतोल असतं, असं ऐकलंय मी. दोन्ही असं हे करतात. आणि त्यांना निसर्गाची फार आवड असते. निसर्गाची, हा, फिरायची. किंवा आर्टिस्ट असतील. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त करून तुळा तुळा राशीचे राशीचे उच्च शुक्र, वृषभरातले शुक्र असलेले असतात, जास्त. कलाकार असतात कलाकार ते. असतात. आणि हे हॉटेल बिझनेस मॅनेजमेंट, खाण्यापिण्याची आवड, हे सगळं शुक्राकडे असते. सौंदर्य याच्याकडं. वृश्चिक वृश्चिक राशीचा घरचा स्वामी मंगळ आहे. हे पोलीस डिपार्टमेंट, नेव्ही, आर्मी आणि स्पोर्ट्स हे सगळं मंगळ असते. आणि सर्जन ज्यांच्या पत्रिकेत मेष, वृश्चिक आणि मकर राशीत उच्च मंगळ असतो ते लोक गव्हर्नमेंट जॉब, हे पोलीस डिपार्टमेंट वगैरे असतात किंवा स्पोर्ट्समन असतात. आणि ते मैदानात असतोय मंगळ ग्रह हा कधी पण. आणि त्याला राग फार जिंकायची जिंक फार असते. राग कंट्रोल होत नाही. कंट्रोल होत नाही. हा. आणि त्या राशीच्या लोकांनी पोवळावा हे करावं. पण मंगळ राशी, वृश्चिक राशीला चंद्र नीच राशीत असतो, त्यामुळे थोडं त्यांनी मोती धारण करायला. आणि धनुराशीचे लोक असं हुशार असतात. घरचा स्वामी गुरु आहे, त्यांना अध्यात्माची आवड जास्त असते. अध्यात्माची जास्त आवड असते. आणि सध्या त्यांची 7:30 संपलेली आहे. फक्त आता चतुर्थात राहू आहे. थोडं आईची तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. प्रॉपर्टीच्या बाबतीत सावध राहायला पाहिजे. प्रॉपर्टी घ्यायचं असेल तर 20 मे 2025 पर्यंत कुठलाही व्यवहार करू नये. करायला नको. आणि पार्टनरशिप मध्ये बिझनेस वगैरे आणि करू स्वभाव नये. कसा असतो हो यांचा? स्वभाव त्यांचा म्हणजे थोडं असतात मन मिळव, म्हणजे लग्न कुंडलीवर डिपेंड असते स्वभाव. धनुराशीचे लोक Generally हुशार असतात, हुशार हुशार असतात, धार्मिक असे कन्फर्म कन्फर्म असतात. आणि आता मकर राशीचे लोक, शनी हा म्हणजे त्याला लोनलीनेस फार आवडतं, एकटेपणा आवडतो. मकर राशीच्या लोकांना जास्त कोणाच्यात मिसळायला आवडत नाही. एकटेच एकांतात बसायचं आणि जास्त असं म्हणजे फिरायला आवडत नाही. आपल्यापुरतं आपण असतात. आता 7:30 तरी त्यांची संपत आलेली आहे. पण कष्टाळू आहे, म्हणजे अगदी ह्यानं वागणार, म्हणजे एकमतानं असं वागतात. कुंभ राशीचा घरचा स्वामी पण शनीच आहे, पण ते लोक जिद्दी असतात आणि कशात पण असं मिसळून ते ह्याच्यातच असतात, कोणातही मिसळून जातात. सगळ्या त्यांची म्हणजे जन्मस्थ शनी आहे, त्यामुळे थोडं तब्येतीचं गुडघे दुखणे, जॉईंट पेन्स, आरोग्याच्या जागेला शनी आहे त्या लोकांना. आणि दृष्टी भाऱ्या स्थानावर पडलेला आहे. थोडं मॅरिड लाईफ मध्ये डिस्टर्बन्स होईल, थोडं काळजी घ्यायला पाहिजे. पण ह्या लोकांना, मकर कुंभ राशीच्या लोकांना पेशन्स मात्र भरपूर असतात. शांतता प्रिय असते. आणि कुंभ राशी नंतर मीन राशीचा स्वभाव पण गोड असते आणि त्यांना प्रवासाची वगैरे आवड असते जास्त. आणि घरचा स्वामी गुरु आहे, त्यांना पण अध्यात्माची वगैरे आवड असते. ते लोक असं म्हणजे गुरु, ज्यांच्या घरचा स्वामी गुरु आहे ते जास्त करून प्रोफेसर किंवा हे भटजीचं काम, ज्योतिषी असं राहतात ते. म्हणजे अध्यात्मामध्ये जास्त प्रगती होते. आणि हे शांत स्वभावाचे असतात का मीन राशीचे? शांत स्वभाव असतात ते आतून त्रास करून घेत असतात, दाखवून देत नाही, धुरत असतात, दाखवून देत नाही. नेहमी हसत राहतात. हो. सध्या थोडं मीन राशीमध्ये राहू आहे, त्यामुळं हा काळ थोडस म्हणजे जपून राहायला पाहिजे.
आणि कुणाला जामीन वगैरे व्हायचं नाही व्हायला नाही पाहिजे. फसवणूक होण्याची शक्यता असते. जास्त राहू हा काय नाव बदनाम ह्या 3 करण्याचा महिन्याच्या काळामध्ये फार- मे पर्यंत मे मे 20 मे 2025 पर्यंत मीन राशीच्या लोकांनी सावध राहायला पाहिजे आणि राहूचं जप आणि शनीचं जप केलं पाहिजे. त्यांनी पुष्कराज अंगठी वापरलं तर. धनु मीन राशीच्या लोकांना बीपी, शुगर, इनडायजेशन हा प्रकार जरा जास्त असतो. धनु आणि मीन. धनु मीन राशीला घरचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे. तर मैत्रिणींनो, आता आपण ऐकलंय 12 राशींबद्दल स्वभाववर्णन आणि 12 राशींचा हा 3 महिन्याचा कालावधी कसा असणार आहे हे आता आपण उषाताईंकडनं ऐकलंय. आता घेऊ आपण विदाई. नमस्कार. आताच आपण 12 राशींबद्दल संपूर्ण माहिती ऐकली 2025 मे पर्यंतची. आता आपण निरोप घेऊया आणि तुम्हाला जर पत्रिकेबद्दल काही माहिती असेल, माहिती हवी असेल किंवा पत्रिका बनवायची असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उषाताईशी संपर्क करू शकता आणि त्यांचा नंबर त्या देतील तुम्हाला. नंबर सांगा उषाताई. 9845220978. हरिकृपा ज्योतिषालय. हरिकृपा ज्योतिषालय. जर तुम्हाला काही बाळाला पत्रिका काढायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. नमस्कार.